ह्या महाराष्ट्रात खरोखर चिमुकली सुरक्षित आहे का? आपण बघत आहोत गेल्या अनेक दिवसांपासून या महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलीवर अत्याचार होत आहे, त्यांची हत्या केली जात आहे। एक ते अकोल्याचं प्रकरण बघा, एक नासापूरचं प्रकरण बघा। त्या नासापूरच्या प्रकरणामध्ये एक 65 वर्षीय नराधमाने 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला गोठ्याने ठेचून एका शेणाच्या टोपल्याखाली झाकून ठेवलं गेलं। ते मानवतेला काळीमा फासणारी बाब आहे। अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, त्याचा चरोंगा केला पाहिजे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे। जर या महाराष्ट्रात असे प्रकरण होत असेल तर कुठे नेऊन ठेवली न्याय व्यवस्था? आज त्या बापाला मोर्चा काढावा लागत आहे का माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या म्हणून। जर मोर्चा काढण्याची वेळ त्या बापावर येत असेल तर कुठे नेऊन ठेवली आमची न्याय व्यवस्था? मुख्यमंत्री साहेब, आज तुमच्या घरीसुद्धा लहान मुली आहे, आज आमच्या घरीसुद्धा लहान मुली आहे। आम्हाला वेदना होत आहे की या महाराष्ट्रात आमच्या मुली सुरक्षित नाही। कुठं नेऊन ठेवला या महाराष्ट्र आमचा? आज आपण बघत आहोत ते अकोल्याचं एक प्रकरण पहा। एकीकडे ते मालेगावच्या प्रकरणाचं अजून काय झालं? तुम्ही भाषा करता की ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आम्ही केस दाखल करू। आज त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अनेक केसेस प्रलंबित आहे, त्यांचा निकाल अजून लागलेला नाही। त्याच्यानंतर अजून दररोज त्याच्यावर भर पडत आहे। मग यांना न्याय कधी मिळणार? अरे मुख्यमंत्री साहेब, ज्यावेळेस असे प्रकरण होतात त्यावेळेस त्यांना शक्ती कायद्याअंतर्गत त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, त्यांना फासावरच चढवलं गेलं पाहिजे, नाहीतर त्याला जनतेमध्ये पाठवा। आम्ही त्यांचं काय करू हे आता आम्ही सांगू शकत नाही।